हॅलो, गुड मॉर्निंग. तेजोस लाईफमध्ये खूप मनापासून स्वागत आहे. आज दीप अमावस्या आहे आणि संध्याकाळी मी अशी छान अशी पूजा केली होती. पण त्याआधी दिवसभर मी खूप काय केले. म्हणजे आज देवदर्शन भरपूर केले. त्यामुळे सकाळी पहिला आवरून आम्ही यमाई देवीच्या दर्शनाला गेलो होतो, जे की आमच्या इथून 5 मिनिटावर आहे. दहीभाताचा नैवेद्य द्यावा लागतो, म्हणजे दर श्रावण महिन्यात सुरू व्हायच्या आधी. सो त्याच्यामुळे सगळ्या लेडीज वगैरे आल्या होत्या. तिथून पुढे मग आम्ही बाळूमामाला गेलो होतो. खूप दिवस झाले आमच्या इथे जवळच बाळूमामाचं मंदिर आहे. इतकं छान मंदिर आहे, ते अजून छान डेव्हलप होते. सो आम्ही गेलो होतो आणि जाताना अजिबात ऊन पाऊस काहीच नव्हतं. छान वातावरण. मला अशा वातावरणात बाहेर फिरायला खूप आवडतं आणि ह्यांनीसुद्धा नेलं होतं. सो त्याच्यानंतर आम्ही मंदिरात पोचलो आणि इथे छान घोडे वगैरे असतात. मग म्हटलं पिल्लूलासुद्धा दाखवू, पण तिथे आता अवेलेबल नव्हते, कारण की मंदिराचं भरपूर सारं बांधकाम चालू केलेलं आहे. आम्ही स्वतः गेलो होतो. मी तर पहिल्यांदाच गेली होती, पण भरपूर बांधकाम चालू आहे. म्हणजे इतकं छान अशी आता कमान बांधणार आहे ना, आणि मंदिर आतून तर एकदम मस्त आहे. आणि आजूबाजूचा परिसरसुद्धा हिरवळ आहे. आजूबाजूला मस्त अशी शेती आणि संध्याकाळी आता दुपारनंतर अमावस्या चालू होते ना, तेव्हा तर इतकी गर्दी होते ना, म्हणजे बऱ्यापैकी भाविक आणि महाप्रसादसुद्धा असतो. सो आम्ही गेलो होतो तेव्हा एवढी गर्दी नव्हती आणि छान बाळूमामांचं दर्शन झालं. पिल्लूला आत नेऊन ठेवलं. तिथेसुद्धा तो थोडा कुरकुर करायला लागला, पण छान दर्शन झालं. तिथून पुढे मग आम्ही घरी आलो आणि घरी आल्यानंतर संध्याकाळी आवरायचं होतं. त्याच्यामुळे संध्याकाळी लवकरच तयारी करायला घेतली. जेवण वगैरे आवरलं. छान दिवे पुसून वगैरे ठेवले होते, त्यामुळे त्यांना छान वाती घातल्या, तेल घातलं आणि मग पूजा करायला घेतली. असं म्हणतात की ह्या दीप अमावस्येला सगळ्या आपल्या घरातल्या दिव्यांची पूजा करायची असते. आणि ते गणकेचे दिवे मी ह्याच्यासाठी बनवलेत, कारण की आपल्याला जर छोटं बाळ असेल, मुलगा असेल, मुलगी असेल, त्यांना त्या दिव्यांनी ओवाळायचं असतं आणि त्याला दीर्घ आयुष्य लाभू दे असं प्रार्थना करायची होती. सो असा होता माझा आजचा दिवस. कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. बाय. आवडला असेल तर फॉलो नक्की करा.